reactions of ethers. केमिकल रिॲक्शन्स किंवा त्याला प्रॉपर्टीज पण म्हणू शकतो आपण. प्रॉपर्टीज ऑफ ethers means in these all the ethers, that is R bond, O bond, or is to be converted into different compounds. म्हणजे आता तुम्हाला इथर्स इकडे रिएजंट म्हणून घ्यायचं आहे. काही टेस्ट आहेत, लॅबोरेटरी टेस्ट, डिस्टिंग्विशिंग टेस्ट म्हणू शकता तुम्ही त्याला. हायड्रोकार्बन आणि इथर्समध्ये कसं कंपॅरिझन करायचं बघा. त्यामध्ये नंबर पार्ट ए येतो केमिकल रिॲक्शन्समध्ये, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्समध्ये लॅबोरेटरी टेस्ट. लॅबोरेटरी टेस्ट काय की सपोज तुम्हाला काय केलं, सप्लाय केलं हायड्रोकार्बन काही आणि इथर्स, तर तुम्ही डिस्टिंग्विश कसं कराल. जस्ट रिॲक्ट देम विथ द सल्फ्युरिक ॲसिड. काय होईल बघा. व्हेन इथर्स आर ट्रीटेड विथ sulfuric acid gives formation of oxonium salt. oxonium salt कसा होईल तो. R bond C, R bond O bond R. आता हा झाला सिम्पली एक एक्झाम्पल जनरल आपण घेतलं कशाचं, इथर्सचं. इट गिव्स फॉर्मेशन ऑफ oxonium salts like this. The lone pair of oxygen used by the single hydrogen atom given by the H2SO4 molecule, that is proton donor molecule H2SO4. कशी होईल रिॲक्शन मग हे बघा. हा R O R. आता इथे आपण कन्सिडरेशनमध्ये घेतोच की ऑक्सिजनवर दोन लोन पेअर आहेत, त्यातली एक लोन पेअर हा यूज करतो कोण, हायड्रोजन. हा हायड्रोजन आला कुठून, या H2SO4 मधला. H बॉन्ड HSO4. यातला हा पोर्शन पूर्ण जो आहे हा निगेटिव्ह HSO4 आणि हा H पॉझिटिव्ह. मग हा या ऑक्सिजनवरती, त्यामुळे एक लोन पेअर खर्च झाल्यामुळे ऑक्सिजनला काय दाखवलं आहे ते पॉझिटिव्ह चार्ज, आणि यालाच बाजूला अटॅच राहतो कोण, HSO4 निगेटिव्ह. तो वेगळा प्लस म्हणून लिहिला जात नाही. म्हणून हा पूर्ण जो आहे कंप्लीट सॉल्ट, दिस सॉल्ट इज कॉल्ड ऑक्झोनियम सॉल्ट. ऑक्झोनियम सॉल्ट अनस्टेबल कंपाऊंड आहे, ॲज इट इज राहणार नाही. बाय दिस टेस्ट यू आर differentiate between the both compound ethers as well as hydrocarbon. Part B next reactions आपल्याला दिलं ती आहे reaction which involve alkyl group of ether. involvement of alkyl group ऑफ इथर्स मीन्स याला ऑरमध्ये म्हणू शकता रिॲक्शन विथ, किंवा नंबर 1 यातली यामधील एक नंबर रिॲक्शन विथ ऑक्सिजन और एन्व्हायरमेंटल ऑक्सिजन. एन्व्हायरमेंटल ऑक्सिजन काय होईल बघा. वेन आता मॅटर मी जे बोलतो तेच लिहायचं आपल्याला. वेन इथर्स एक्झाम्पल्स घेऊ आपण. डायमिथाइल इथर घेऊ CH3 CH2 O CH2 CH3. When environmental react with ethers reacts with environmental oxygen, they give formation of compound with peroxide linkage. This carbon bound with the 2 hydrogen atom attached with 1 oxygen with 1 OH group, and 1 hydrogen atom remains on it, oxygen, and another alkyl group becomes as it is. बघा समजलं नसेल तर लक्ष द्या. आता बघा हा CH2 ग्रुप ॲज इट इज राहिला. हा इकडला जो इथाइल ग्रुप आहे ज्याच्यामध्ये एक मिथाइल कंपाऊंड आहे ॲज इट इज, पण यातला एक हायड्रोजन हा ऑक्सिजन सोबत म्हणजे O2 पूर्ण इन्व्हॉल्व झाला. हा बघा हा पूर्ण ऑक्सिजन ॲटम, अँड दिस लिंक इज कॉल्ड ॲज
peroxy link. Peroxy link. So formation of peroxide. Formation of peroxide सुद्धा म्हणू शकतो तुम्ही याला. Formation of peroxide असं हेडिंग पण देऊ शकता. ठीक आहे. समजली रिॲक्शन? एकदा रिपीट करू शकता तुम्ही, काय हरकत नाही. CH3 CH2 bond O bond CH2 bond CH3 when reacts with environmental oxygen. म्हणजे इथर जर डायरेक्ट एक्सपोज केला एअरमध्ये तर हा एन्व्हायरमेंटल ऑक्सिजन या अल्किल ग्रुपला ब्रेकडाऊन करून त्याच्यात परॉक्सी कंपाऊंड फॉर्म करतो. हा एक व्हायलंट कंपाऊंड आहे. म्हणून इथर कधीही ओपन व्हेसलमध्ये ठेवत नाहीत ते याच कारणामुळे. इट इज अ व्हायलंट परॉक्सी कंपाऊंड. मग इथर्स इज नॉट टू बिकम इथर, मग तो कंप्लीट 100% इथर राहत नाही. हाय टेम्परेचरला हा एकदम व्हायलेंट आहे. टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर त्याचं एक्सप्लोजन वगैरे होऊ शकतं. सो इट इज सिम्पल रिॲक्शन्स ऑफ इथर विथ ऑक्सिजन मॉलिक्यूल वेन दे आर एक्सपोज टू एअर. हा एन्व्हायरमेंटल ऑक्सिजन आहे सरळ. ठीक आहे. ही होती सेकंड प्रॉपर्टी. आता घेऊ आपण थर्ड, रिॲक्शन विथ सल्फ्युरिक ॲसिड. बघा पार्ट सी काय म्हटलं होतं आपण, ब्रेकिंग ऑफ कार्बन बॉन्ड ऑक्सिजन, ज्याच्यामध्ये पार्ट 1 होता आहे रिॲक्शन्स ऑफ इथर्स टू फॉर्म अल्कोहोल्स. दॅट इज रिॲक्शन विथ, और मध्ये करू शकता हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ऑन हायड्रॉलिसिस गिव्स अल्कोहोल्स. अल्कोहोल. ठीक आहे. तर ते थोडं काही काही ठिकाणी कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड म्हटलं गेलं नाही, त्याच्या कम्प्लिटली अपोजिट आहे. ते काय, हॉट आणि डायल्यूट. कॉन्सन्ट्रेशन इथे फक्त डायल्यूटच आहे. कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं तर कधीही रिॲक्शन काय रिएजंट प्रोडक्ट हे ते बदलतात किंवा कधी कधी रिॲक्शन होतच नाहीत. म्हणून जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कधीही बदलायचं नाही, फिक्स ठेवायचं. तर काही काही ठिकाणी मी काय बोललो की कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड तो, तर ते हॉट डायल्यूट म्हणायचं किंवा कन्सिडर करायचं. हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड आहे, फक्त ते हॉट करून रिॲक्शन मिक्सचरमध्ये ॲड करतात बस. म्हणजे जर रिॲक्शन करायची आहे, सपोज तुम्ही एका बिकरमध्ये इथर घेतला, काय घेतला तुम्ही, इथर. कुठला इथर आहे तुमच्याकडे, हा डायमिथाइल इथर आहे लॅबमध्ये. आणि मग याचं तुम्हाला करायचं कन्व्हर्जन कशामध्ये, अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करायचं. याचं करायचं तुम्हाला अल्कोहोल. तर कसं होईल अल्कोहोल हे, तर काय करायचं, एका टेस्ट ट्यूबमध्ये H2SO4 घ्यायचं. हे प्रॅक्टिकल सगळे लॅबमध्ये होऊ शकतात. कुठलं, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड घ्यायचं आणि त्याला थोडं फ्लेमवर काय करायचं, हीट करायचं. आणि मग हे याच्यात हळूहळू काय करायचं, याच्यात रॉडच्या हेल्पने, असा रॉड असतो ग्लास रॉड, त्या ग्लास रॉडने असं पोअर करायचं हळूहळू याला स्टीर करत राहायचं. एक वेळ येईल की पूर्ण कंपाऊंड हा कशात कन्वर्ट होईल, इथं हा अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होईल. झाली रिॲक्शन. हीच रिॲक्शन आता आपण टेक्स्टबुकमध्ये बघू. त्या ठिकाणी कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड असा शब्द वापरलेला आहे, तर तो डायल्यूट, हॉट डायल्यूट म्हणायचं. डायल्यूट H2SO4 बट थोडं गरम करून ॲड करतात, म्हणजे रिॲक्शन थोडी लवकर होते. ठीक आहे. आपण जनरल एक्झाम्पल्स, R बॉन्ड O बॉन्ड R. आता आपण सिम्पल इथर घेतला, दोन्ही अल्किल ग्रुप काय घेतले, सेम, म्हणजे दोन्ही R सेम आहेत. मग काय होईल, H2SO4 ॲरोवरती लिहायचं, H पॉझिटिव्ह आयन विच गिव्स ऑन हायड्रॉलिसिस गिव्स फॉर्मेशन ऑफ, बघा काय होईल, हा बॉन्ड असा ब्रेक होईल, हायड्रॉलिसिस HOH. ऑन हायड्रॉलिसिस हा बॉन्ड असा ब्रेक होईल, इकडे OH
आणि हा बॉन्ड असा ब्रेक होईल, इकडे निगेटिव्ह पॉझिटिव्ह हायड्रोजन या सोबत, आणि हा एक कंपाऊंड जो येलोने राऊंड करतो मी, हा एक अल्कोहोल, म्हणजे मिक्सचर ऑफ, बघा काय झालं, ROH अँड ROH मीन्स 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ R बॉन्ड OH. आता अल्किल ग्रुप R दोन्ही जर सेम आहेत तर 2 मॉलिक्युल मिळाले, प्लस काहीच नाही. आता हीच रिॲक्शन जर आपण वेगळ्या मेथडने केली, बघा कशी, R बॉन्ड O बॉन्ड और R डॅश. आता इथे अल्किल ग्रुप आपण वेगळा घेतला, सपोज H2SO4 OH बॉन्ड H, पॉझिटिव्ह हायड्रोजन ॲटम, निगेटिव्ह OH ॲटम, हा बॉन्ड असा ब्रेक करा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, combined with this hydrogen goes to oxygen atom. काय will compound form? R bond OH plus R dash bond OH means there is a mixture of alcohol, different alcohol. मग तुम्ही आता हा इकडे अल्काइल ग्रुप घेतला मिथाइल तर हा मिथेनॉल होईल, आणि हा इथाइल घेतला तर हा इथेनॉल होईल. जे तुम्ही मिक्स्ड इथर जर घेतले त्यानुसार मिक्सचर ऑफ अल्कोहोल मिळेल. हे काय आहेत, मिक्स्ड इथर, मिक्स्ड इथर. हे काय होते, सिंपल इथर, सिंपल इथर. ठीक आहे. आता आणखी एक मिक्स्ड इथरचा एक टाईप घेऊ आपण, ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड इन्क्लूड असेल. बघा कसा, इफ ॲरोमॅटिक इथर्स आर यूज्ड टू रिॲक्ट्स विथ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड लाईक दिस. बघा बेन्झिन रिंग आहे, O बॉन्ड, एखादा दुसरा कुठलाही अल्किल ग्रुप घ्या जनरल, आपण इथे AR लिहिलं तरी चालते, हां, प्लस HOH, निगेटिव्ह OH पॉझिटिव्ह H. आता बॉन्ड ब्रेक झाला टुवर्ड्स ऑक्सिजन, तर हा झाला कंपाऊंड कंबाईन. म्हणजे इकडे झाला एक तयार फिनॉल, म्हणजे ॲरोमॅटिक अल्कोहोल प्लस R बॉन्ड OH. इट इज अ फिनॉल दॅट इज ॲरोमॅटिक अल्कोहोल, आणि इथे सिंपल कुठलाही अल्कोहोल घ्या. मिथाइल घेतला ग्रुप तर मिथेनॉल, इथाइल घेतला ग्रुप तर इथेनॉल. ठीक आहे. H पॉझिटिव्ह, H3O पॉझिटिव्ह लिहिलं तरी चालतं तुम्ही, किंवा H2SO4 कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ठीक आहे. सो इट इज फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम इथर्स असं म्हणू शकता तुम्ही त्याला, फॉर्मेशन ऑफ फिनॉल फ्रॉम इथर्स असंही म्हणू शकता, हायड्रॉलिसिस ऑफ इथर्स असंही म्हणू शकता, किंवा रिॲक्शनरेट सल्फ्युरिक ॲसिड असंही म्हणू शकता. म्हणजे कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला त्याचं आन्सर आलं पाहिजे. एक्झाम्पल्स आपण घेतले तर बरेच एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. प्रत्येकाचं एक एक्झाम्पल तुम्ही सिंपल इथर्स घ्या. सपोज मिथिल डायमिथिल इथर, it is a dimethyl ether when reacts with cold concentrated sulfuric acid on hydrolysis it gives formation of ठीक आहे. हा बॉन्ड असा ब्रेक करा आपण, निगेटिव्ह साईड इकडे, हा हायड्रोजन येते, म्हणजे काय झालं, 2 मॉलिक्युल्स ऑफ मिथेनॉल, मिथिल अल्कोहोल और मिथेनॉल if used simple ether. Matter काय होईल, when dimethyl ether gets undergo hydrolysis in presence of sulfuric acid it gives formation of methanol. हे झालं याचं मॅटर. नेक्स्ट तुम्ही एखादं एक्झाम्पल घ्या, मिक्स्ड इथरचं CH3OC2H5. इट इज अ इथाइल मिथाइल इथर, इथाइल मिथाइल इथर प्लस OH बॉन्ड H, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, gives formation of CH3OH प्लस C2H5OH. हा भेटला तुम्हाला मिथेनॉल, आणि हा भेटला तुम्हाला इथे इथेनॉल.
ठीक आहे. मिक्सचर ऑफ अल्कोहोल्स, मिक्सचर ऑफ अल्कोहोल. ठीक आहे. आणखी एक थर्ड एक्झाम्पल, याचं पण मॅटर लिहून टाकायचं. प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल तुमच्या नोट्समध्ये असलं पाहिजे. व्हेरिएबल एक्झाम्पलसोबत तुम्हाला ट्रीट करायची सवय पाहिजे, तेव्हा तू कुठे एक्झाममध्ये आलेला प्रत्येक क्वेश्चन हा ऐकल्यासारखा वाटतो. नाही तर मग आपण बऱ्याचशा एक्झाम्पल्स इथे करतो, रिॲक्शन्स आपण बघितलेल्या असतात, पण थोडेफार जरी आपण कंपाऊंड रिएजंट पेपरमध्ये वाचले की आपल्याला थोडं असं वाटतं की हे ऐकलंच नाही कधी आपल्याला. त्याचे IUPAC नॉमिनिक्लेचर दिलेले असतात आणि आपण त्याचे कुठेतरी कॉमन नेम्स ऐकलेले असतात. जसं मी आता इथे घेतला इथिल मिथिल इथर, तर तिथे इथॉक्सिमिथिन, मिथॉक्सिइथेन असे कंपाऊंड IUPAC नॉमिनिक्लेचरमध्ये दिलेले असतात. तर ते थोडं कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून जास्तीत जास्त एक्झाम्पल्स तुम्ही केलेले कधीही चांगले. तर ह्या होत्या आता आजच्या 3 केमिकल प्रॉपर्टीज. ह्या चांगल्या प्रकारे तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या. The second reaction of ethers in which breaking of carbon and oxygen bond takes place with reaction with PCl5. तुम्हाला हेडिंग पण हेच द्यायचं आहे, रिॲक्शन विथ PCl5, फॉस्फरस पेंटॅक्लोराइड. रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटॅक्लोराइड. ठीक आहे. तर बघू आपण रिॲक्शन नेमकी होते कशी. when ethers are treated with phosphorus pentachloride, that is PCl5, on heating. बघा हीटिंग केलं जस्ट, त्याला किती टेम्परेचर आहे काही रिक्वायर नाही आहे, जस्ट हीटिंग gives formation of corresponding alkyl halide and alcohol. मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड अँड अल्कोहोल. नाही, अल्कोहोल नाही होत त्याच्यामध्ये, फक्त अल्किल हॅलाइडच फॉर्म होतील, कारण R1X. ठीक आहे. बाकीचा फॉस्फोक्लोरिक ॲसिड तयार होईल. तर when ethers are treated with PCl5 on heating gives formation of alkyl halides, corresponding alkyl halide. तर रिॲक्शन काय होईल बघा. ROR dash, it is a general ether which reacts with PCl5. PCl5 कसा काढतो मी बघा, 1 2 आणि हे 3 एका ठिकाणी काढतो मी. ठीक आहे. बघा आता काय होईल रिॲक्शन. यामधला जो एक R आहे वेगळा, R डॅश म्हणा किंवा R म्हणा, एक क्लोरीन सोबत म्हणजे एका हॅलोजन सोबत कंबाईन होईल. सेकंड R हा दुसऱ्या क्लोरीन सोबत, म्हणजे कंपाऊंड मिळेल तुम्हाला काय, R बॉन्ड Cl प्लस R डॅश बॉन्ड Cl. म्हणजे मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड. जर तुम्ही मिक्स्ड इथर घेतला तर हा इथर कसा घेतला तुम्ही, मिक्स्ड. प्लस राहिलं का आता PO अँड Cl3 ॲसिड, POCl3. इट इज अ सब कंपाऊंड बाय प्रोडक्ट. तर इथे जनरलमध्ये मी PX5 सुद्धा घेतलं असतं तरी चाललं असतं, कारण मी एक्झाम्पलमध्ये काय घेतला, इथर जनरल घेतला. ठीक आहे. तर चाललं असतं, पण PX आपल्याला फक्त पर्टिक्युलर रिॲक्शन फॉस्फरस पेंटॅक्लोराइड सोबत आहे, म्हणून मी जनरलमध्ये PX5 नाही घेतलं, फक्त डायरेक्ट एक्झाम्पल घेतलं PCl5. ठीक आहे. काही प्रॉब्लेम रिॲक्शनमध्ये एकदा परत समजून घ्या. when ethers are treated with, आता मिक्स घ्या की सिम्पल घ्या, PCl5 1 2 and 3 4 5 ऑन हीटिंग, ॲरोवरची ट्रायंगल काढायचा, हीटिंग ॲरो, R बॉन्ड Cl, R डॅश बॉन्ड Cl, R बॉन्ड Cl प्लस R डॅश बॉन्ड Cl. म्हणजे दोन्ही अल्किल ग्रुप वेगळे आहेत, हे याच्यातून डिनोट होते आपल्याला. दोन्ही काय आहेत हे, अल्किल हलाइड्स किंवा हॅलो अल्केन प्लस POCl3. सिम्पल रिॲक्शन. ठीक आहे. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही घेऊ शकता इथाइल मिथाइल इथर COC2H5. when ethyl methyl ether is treated with PCl5, is treated with
PeCl5 gives formation of हा CH3 एका Cl सोबत आणि C2H5 दुसऱ्या Cl सोबत. On heating gives formation to CH3Cl means methyl chloride plus CH3CH2Cl that is ethyl chloride आणि प्लस POCl3. ठीक आहे, POCl3 आहे, समजून घ्यायचं. सो इट इज रिॲक्शन ऑफ इथर्स विथ PCl5. जस्ट एकदम सिंपल रिॲक्शन आहे, काहीच त्यात असं वेगळं डिफरंट नाही लॉजिकल. ठीक आहे. थर्ड रिॲक्शन विच इन्व्हॉल्व क्लिवेज ऑफ CO बॉन्ड विच इज रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. आता ॲसिड कुठलं घेतलं बघा, रिॲक्शन विथ बघा 1 2 3 रिॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. ॲसिड कुठलं, हायड्रो ॲसिड HX. मग याच्यामध्ये एक HI आणि दुसरं HBr. हे दोनच ॲसिड इथे रिॲक्ट होईल, HI किंवा HBr. बघा रिॲक्शन होईल कशी. मॅटर लिहितो मी आता इथे, एकदम सिंपल रिॲक्शन आहे. when ethers are treated with जनरल मॅटर आहे HX, दॅट इज हायड्रोहलाइड्स किंवा हायड्रो ॲसिड्स म्हणा तुम्ही त्याला, गिव्स फॉर्मेशन टू R बॉन्ड X म्हणजेच कोण आहे हा, अल्किल हलाइड अँड अल्कोहोल, मिक्सचर ऑफ अल्किल हलाइड अँड अल्कोहोल. आता हा अल्कोहोल इथे कंटिन्यू राहत नाही परमनंट. अल्कोहोलचं परत याच्यासोबत रिॲक्शन कंटिन्यू राहते, कोणासोबत, HX सोबत. The alcohol further also on reacting gives अल्किल हलाइड. म्हणजे सगळा कंपाऊंड जो आहे इथर हा कशात कन्वर्ट होईल, अल्किल हलाइडमध्ये. आता ही रिॲक्शन तुम्हाला एकदा मॅटर वाचून घ्या. इथर्सचं कन्वर्जन कशामध्ये, HXच्या प्रेझेन्समध्ये अल्किल हलाइड आणि अल्कोहोल मिक्सचर मिळेल. मग अल्किल हलाइड हा स्टेबल होऊन जाईल, बट राहिलेला अल्कोहोल मॉलिक्यूल हा फर्दर अगेन रिॲक्ट होतच राहील HX सोबत आणि परत कशात कन्वर्ट होईल तो, अल्किल हलाइड सोबत, हायड्रॉलिसिस. ठीक आहे, बघा कशी रिॲक्शन होईल आता. हे बघा, R बॉन्ड OR प्लस HX इन जनरल, HX जनरल रिॲक्शन घेतोय आपण. काय प्रोडक्ट मिळेल आपल्याला, दॅट ब्रेकिंग ऑफ carbon bond oxygen gives formation to R bond and X, which is a R bond X alkyl halide plus कोण, R O and H हा निगेटिव्ह ऑक्सिजन, पॉझिटिव्ह हायड्रोजन, पॉझिटिव्ह हा अल्किल ग्रुप, निगेटिव्ह हलाइड. ठीक आहे, असे बॉन्डिंग होईल. R bond OH, it is an simply alcohol. आता मी काय बोललो, हे अल्कोहोल ॲज इट इज राहणार नाही, याचं फर्दर पुढे काय होईल, परत HX मॉलिक्यूल आपल्याकडे आहेतच, असे हे मॉलिक्यूल आपल्याकडे आहेतच HX. मग काय होईल, हा OH निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा हॅलोजन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह OH हायड्रॉक्सी ग्रुप आणि H पॉझिटिव्ह तयार करेल वॉटर मॉलिक्यूल. प्लस राहिला काय आता, R बॉन्ड X म्हणजेच अल्किल हलाइड. म्हणजे 100% कन्व्हर्जन ऑफ इथर्स इंटू अल्किल हलाइड
फक्त इंटरमिजिएट मधात एक आणखी आपल्याला फंक्शनल ग्रुप मिळतो, तो म्हणजेच कुठला, अल्कोहोल. ठीक आहे. ती रिॲक्शन कंटिन्यू केली की सगळा 100% तुम्हाला कन्व्हर्जन मिळते. कशामध्ये, अल्किल हलाइडमध्ये. एखादा एक्झाम्पल घेऊ आपण याचा आता. बघा, CH3 बॉन्ड CH3 म्हणजेच डायमिथाइल इथर प्लस HI निगेटिव्ह हलाइड, पॉझिटिव्ह हायड्रोजन, क्लीवेज ऑफ बॉन्ड. CH3 गोज विथ द, आता हा बॉन्ड कुठे ब्रेक झाला, असा इकडे ऑक्सिजनवरती, तर हा अल्काइल ग्रुप जो मिथाइल ग्रुप पॉझिटिव्ह आला. ठीक आहे. तर गिव्स फॉर्मेशन 2 CH3OH मिथेनॉल, 1 molecule of methanol plus 1 molecule of methyl iodide. हे मी सगळं मॅटरमध्ये लिहायचं. फर्दर आता हे झाली स्टेप 1 म्हणू शकता तुम्ही. स्टेप 2, हाच मिथेनॉल घ्यायचा, CH3, कन्वर्जन ऑफ अल्कोहोल इंटू अल्किल हलाइड. आपण किती वेळा घेतलेलं रिॲक्शन आहे. परत याच्यासोबतच दुसरा मॉलिक्यूल परत रिॲक्ट होईल, तो हा O आणि हा H. कारण काय, बॉन्ड हा इकडे ब्रेक होईल. OH ग्रुप हा निगेटिव्ह असतो माहीत आहे आपल्याला, आणि हॅलोजन हा ऑलवेज निगेटिव्ह असतो. तर हा असा झाला कंबाईन. भेटला आपल्याला कोण, CH3I. परत कोण भेटला आपल्याला, मिथाइल आयोडाईड आणि प्लस H2O. बघा, एकदम इझी रिॲक्शन आहे. काय बघितलं आपण आतापर्यंत, रिॲक्शन विथ PCl5 आणि रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. मग आता सेम एक्झाम्पल तुम्ही एक आणखी करायचा याच्या पुढे. जनरल रिॲक्शन मी करून दिली, एक्झाम्पल विथ HI मी करून दिलं. थर्ड तुम्हाला करायचं आहे एक्झाम्पल विथ HBr, सेम रिॲक्शन नोट्समध्ये लिहायची आहे. तर मॅटर काय होईल त्या रिॲक्शनचं, जे आपण तुम्हाला करायचे, याचं मॅटर काय होईल, या रिॲक्शनचं मॅटर, when dimethyl ether is treated with hydrogen iodide, ठीक है, gives formation of mixture of methanol and methyl iodide. The obtained product methanol further react with HI, gives formation of methyl iodide. आणि मग नेक्स्ट तुम्ही जे कराल ती फक्त इथे काय करायचं आहे, HI च्या जागी HBr घ्यायचं आहे. HI च्या जागी HBr घ्यायचं आहे, बस HBr. म्हणजे मॅटर तुमचं होईल. पहिले मॅटर लिहायचं, when dimethyl ether is treated with hydrogen bromide, it gives formation of methanol plus methyl bromide. The obtained product methanol further treated with HBr gives formation of methyl bromide with the liberation of water molecule. असं तुम्ही लिहू शकता. तर एक रिॲक्शन ती होमवर्क. बघा, हे झालं आता आपल्या दोन रिॲक्शन, रिॲक्शन विथ PCl5 आणि हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणजे HX. तर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, HXच्या रिॲक्शन आपण दोनच बघितल्या, कोणत्या, HI आणि HBr. HI आणि HBr. इथे HCl रिॲक्ट होत नाही. आणि होतं पण फार कमी रिॲक्शन दाखवतं ते, म्हणून जास्त आपली ती रिॲक्शन घेतलीच नाही आपण ती, किंवा नाही घेतली तरी चालेल. ती ऑर्डर जर बघितली आपण तर अशी आहे, HI सगळ्यात लवकर म्हणजे इमिजिएट रिॲक्ट होतं इथरसोबत, त्याच्यापेक्षा लो ऑर्डरने HBr रिॲक्ट होतं, आणि त्याच्यापेक्षा लो ऑर्डरने म्हणजे सगळ्यात खाली HCl. ठीक आहे. सो ही ऑर्डर पण तिथे मेन्शन करून घ्यायची, द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रो ॲसिड्स. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी हेडिंग टाकायचं आणि त्याच्याखाली लिहून घ्यायची, व्यवस्थित लक्षात ठेवायची. ठीक आहे. म्हणजे जर तुमच्याकडे हायड्रो ॲसिड जर हायड्रोजन आयोडाईड आहे आणि हायड्रोजन ब्रोमाइड आहे, तर त्यापैकी हायड्रोजन आयोडाईड इमिजिएट रिॲक्शन देईल. ठीक आहे, इथरसोबत. कशासाठी, तर अल्किल हलाइड फॉर्म करायसाठी. आता सेम रिॲक्शन आपण एखादा ॲरोमॅटिक कंपाऊंड घेऊन करू. ठीक आहे. तर इथे हेडिंग द्यायचं, आता तुम्ही नेक्स्ट हेडिंग द्यायचं, रिॲक्शन युजिंग अरिल अल्किल इथर्स. रिॲक्शन यातलंच पार्ट आहे. हां, नेक्स्ट एक्झाम्पल, रिॲक्शन युजिंग अरिल अल्किल इथर्स.
ज्यांच्या लक्षात नसेल त्यांनी एकदा लक्ष द्या व्यवस्थित. अरिल अल्किल इथर्स मीन्स काय, आर ओ आणि इथे बेन्झिन रिंग. म्हणजे बघा हे जनरल झालं. आता काय, अरिल म्हणजे बेन्झिन रिंग, अल्किल इथर म्हणजे असा इथर ज्या साईडला मी दुसऱ्या साईडला आर नाही घेतला, दुसऱ्या साईडला मी ए आर घेतला, म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड घेतला. रिॲक्ट्स विथ एच आय. एच आयचं एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, तर हा निगेटिव्ह आयोडीन, पॉझिटिव्ह हायड्रोजन. आता एक लक्ष द्या, एक गोष्ट आधी इथे आणखी एक मेन्शन करायची. द बॉन्ड बिटवीन, हे लिहून घ्यायचा, द बॉन्ड बिटवीन कार्बन अँड बेन्झिन रिंग म्हणजे कोण, ही बेन्झिन रिंग काढायची. इज अ स्ट्रॉंगर बॉन्ड, इज अ स्ट्रॉंगर बॉन्ड. मग काय होतं याच्यामुळे, स्ट्रॉंगर बॉन्ड दॅन कार्बन अँड आर म्हणजे अल्किल ग्रुप बॉन्ड. म्हणजे तिला वरती लक्ष द्या. आता या हा जो बॉन्ड आहे ऑक्सिजन आणि बेन्झिन रिंग मधला, हा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये, या ओ आणि आरच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणून इथे ब्रेकिंग होताना काय होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल जो वीक आहे, हा नाही ब्रेक होणार. आपण रिॲक्शन तर बघत आहे की कार्बन, इथे पण कार्बन आहे, इथे पण कार्बन आहे, मग हा का बरं नाही ब्रेक होत, तर हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे. ठीक आहे, याच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणून मग इथे ब्रेकिंग कोणता होईल, हा अल्किल ग्रुप यातून सेपरेट होईल. काय होईल, अल्किल ग्रुप विथ आयोडीन, निगेटिव्ह असा. एकदा परत चांगल्या प्रकारे मेकॅनिझम देतो मी तुम्हाला, बघा. हा जो बॉन्ड आहे हा असा ब्रेक होईल ऑक्सिजनवरती, ऑक्सिजन आहे की नाही, असा ऑक्सिजनवरती ब्रेक होईल, निगेटिव्ह ऑक्सिजन, पॉझिटिव्ह हलाइड, आणि हा याच्यासोबत कंबाईन झाला. म्हणजे काय झाला, प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला, प्रोडक्ट काय मिळेल, खाली लिहितो मी प्रोडक्ट, बेन्झिन रिंग, ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन त्याच्यावर सबस्टिट्यूट झाला. म्हणजे काय होईल, मी वाटलं असतं कलर चेंज करतो, एकच कलर झाले सगळे ते. हा हायड्रोजन इथे आला, हा बॉन्ड असा इकडे ब्रेक झाला. तर बघा ओ एच, हा झाला फिनॉल. म्हणजे फिनॉल सुद्धा इथे प्रिपेअर झाला इथर्स पासून, म्हणजे तिथे अल्कोहोल झाला तर इथे फिनॉल झाला. मग पुढे आता प्लस कोण, आर आणि हा आय, या आर आणि आय म्हणजेच अल्किल आयोडाईड इज फॉर्म. तर हे लक्षात ठेवायचं. आता मॅटर काय होईल याचं, मॅटरमध्ये हे गोष्ट इन्क्लूड करायची. एवढं काय होईल, वेन अरिल ethers, alkyl ethers are treated with HI, the aryl compound gives formation of alcohol, like म्हणजेच phenol. अल्कोहोल म्हटल्यापेक्षा काय, gives formation of phenol, while alkyl groups gives formation of alkyl halide. हे एक असं करायचं. नाही तर मग तुम्ही असं नाही करू शकत की बेन्झिन रिंग सोबत आयोडीन असं रिॲक्ट, असं प्रोडक्ट फॉर्म होणार नाही. एकदा याचं एक्झाम्पल घेऊ आपण परत. when मिथाइल बेन्झिल मिथिल इथर, असं करू आपण, बेन्झिल मिथाइल इथर is treated with HI, gives phenol and methyl iodide, ठीक आहे. तर काय रिॲक्शन होईल बघा, CH3O आणि इथे आहे बेन्झिन रिंग, हा झाला बेन्झाइल मिथाइल इथर प्लस HI, H bond I, breaking of bond like this bond is takes place breaking on iodine, पॉझिटिव्ह हायड्रोजन, आणि हा बॉन्ड वीक असल्यामुळे ऑक्सिजनवर ब्रेक होईल, निगेटिव्ह ऑक्सिजन होईल. निगेटिव्ह ऑक्सिजनकडे हा हायड्रोजन अट्रॅक्ट होईल आणि हा ॲज इट इज पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हा आयोडीन इथे अट्रॅक्ट होईल. तर काय मिळाला प्रोडक्ट काय मिळाला, बेन्झिन रिंग
with oxygen and hydrogen plus CH3 and iodine, that is phenol and methyl iodide. Phenol and methyl iodide. मॅटर जे वर लिहिलं मी ते. सो दीज आर दी रिॲक्शन्स विथ HI. कशाच्या तर रिॲक्शन्स ऑफ अरिल अल्किल इथर्स विथ HI. ठीक आहे.